भारतात सध्या वृक्ष संवर्धनाची त्याचबरोबर पर्यावरणाला पोषक असे प्रयोग करण्याची मोठी गरज आहे आणि हीच गरज ओळखून मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरामधील जे रुग्णालय आहेत त्यांना पेपरलेस करण्याचा एक प्रयोग अमेरिकेतून आलेल्या 2 तरुणांनी केलेला आहे आणि ते तरुण माझ्याबरोबर आहेत. विक्रम तोत्रे आणि भरत नरहरी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी देखील आहे आनंदजी. आणि त्यांनी हा प्रयोग जो केलेला आहे त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन होईल, झाडं वाचतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले अनेक वर्ष हजारो फाईल्स ज्या रुग्णालयांमध्ये पडून आहेत त्या कमी होतील आणि अतिशय एका क्लिकवर रुग्णालयांमध्ये जे रुग्ण आहेत त्यांचा डेटा अवेलेबल आहे. अशी ही संपूर्ण यंत्रणा नेमकी त्यांनी कशी राबवली, कशा प्रकारे त्याचं काम चालतं हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. विक्रमजी नमस्कार. नमस्कार भरतजी, नमस्कार आनंदजी. खरं तर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की ही संकल्पना नेमकी डोक्यातून कशी आली, कसा तुमचा प्रवास होता आणि कशा प्रकारे तुम्ही या संकल्पनेमध्ये पडला, अमेरिका सोडून भारतात आलात, काय नेमकं एम होतं पुढे? असं म्हटलं जातं की 21वं शतक हे डिजिटल क्रांतीचं शतक आहे आणि भारताचं शतक आहे. तर आपण डिजिटल क्रांती जेव्हा म्हणतो तेव्हा नक्की डिजिटल क्रांती म्हणजे काय? आजही आपण आपल्या आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये जर पाहिलं, आपण कुठेही मुंबईत किंवा भारतात कुठेही हॉस्पिटल्समध्ये जा, तिथे वर्षानुवर्षे सर्व पेशंटचे मेडिकल रेकॉर्ड्स हे कागदावरच केले जातात. म्हणजे अगदी पेशंट ॲडमिट होण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत सगळा हा व्यवहार कागदोपत्रीत चालतो आणि ऑलमोस्ट एका पेशंटचं नाही म्हटले तरी 200-400 असे अनेक फाईल्स इतकी ती होते. आणि हे मेडिकल रेकॉर्ड्स कायद्याप्रमाणे 5 ते 15 ते 20 वर्षापर्यंत आपल्याला स्टोअर करून ठेवायला लागतात. यामध्ये 2 गोष्टींचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. एक म्हणजे स्पेस कन्सेंट्स, की हॉस्पिटल्सला एवढ्या सगळ्या रेकॉर्ड्स वर्षानुवर्ष सांभाळून ठेवायला लागतात. आणि दुसरं म्हणजे हे रेकॉर्ड्स जेव्हा त्यांना कधी हवे असतात, पेशंटची ट्रीटमेंट पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी रेकॉर्ड्स हवे असतात, त्यासाठी खूप ही माहिती इम्पॉर्टंट असते, पण त्यांना ते रेकॉर्ड्स मिळत नाहीत. तर ह्या गोष्टी आम्ही हेरल्या आणि आम्हाला अशी काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची होती की जी वापरायला सोपी असेल आणि ही आपण हॉस्पिटल डिजिटल करू शकू. ही कल्पना ऐकायला ती सोपी वाटते, परंतु ही सिस्टम डेव्हलप करताना माझे कलिग आहेत भरत आणि आनंद, आम्ही अथक 4 वर्ष प्रयत्न केला आणि 4 वर्ष प्रयत्न केल्यानंतर ही सिस्टम डेव्हलप झाली. आता ह्या सिस्टममुळे 100% हॉस्पिटल पेपरलेस झाले आहेत. म्हणजे हॉस्पिटलचे ज्या नर्सेस आहेत, नॉर्मली आपण पाहिलं तर 50-60 वर्ष एजच्या नर्सेसला पण टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी त्रास होतो. पण आम्ही ही सिस्टम अशी सिंपल बनवली आहे की आज बेड साईटवर जाऊन कुठेही हॉस्पिटलवर फिरून त्यांच्या हातामध्ये हा तुम्ही आता माझ्यासमोर टॅब पाहताय, हा टॅब त्यांच्यासमोर असतो आणि हे सगळं रायटिंग स्वरूपामध्ये होतं. नेमकं कसं हे काम चालतं ते जरा समजून सांगितलं की कशा प्रकारे पेपरलेस केलं गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की अनेक वर्ष इथे काम करणाऱ्या नर्सेस आहेत, वॉर्ड बॉय आहेत, त्यांना देखील ते कसं हँडल करता येईल यासाठी कशी यंत्रणा केलेली आहे, जरा तुम्ही प्रॅक्टिकली दाखवू शकाल? आता तुम्ही पाहू शकाल आपल्यासमोर हा टॅब आहे. आमचा मानस होता की मिनिमम क्लिक्स, कमीत कमी वापरामध्ये ही सिस्टम वापरता आली पाहिजे, ही जास्त किचकट प्रणाली असता कामा नये. पाहू शकता की ही सर्व पेशंटची लिस्ट आम्हाला दिसते. आम्ही त्यांना त्यांच्या कोणत्याही जे आता त्यांची काम करण्याची पद्धत आहे त्यात बदल न करता ही प्रणाली आपण तिथे कशी काही राबवू शकतो याच्यावर आमचा जास्त भर होता. पाहू शकता की हे सगळे पेशंटचे नावं दिसतात, मेडिकल रेकॉर्ड दिसतात. आता मी कुठच्याही पेशंटवर मला मेडिकल रेकॉर्ड देण्यासाठी फक्त 4 क्लिक्सवर आम्ही काम केलं आहे. सगळ्यात प्रथम इथे पेशंटचा फोटोही दिसतो. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट येतात तर त्यांना कळतं की कोणते पेशंट ॲडमिट आहेत, तर इथेच त्यांना पेशंटचा फोटोज वगैरे त्याची सगळी डिटेल्स मिळते. मी इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की NABS-नुसार हॉस्पिटल्समध्ये 50, 80, 100 असे विविध प्रकारचे फॉर्म्स असतात. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे फॉर्म्स त्यांना भरायला लागतात आणि हे सगळे फॉर्म्स हॉस्पिटल्समध्ये कोणतेही बदल न करता त्यांच्याकडे जशा स्वरूपात आहेत ते आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे अगदी डेली बिलिंग म्हणा, डिस्चार्ज समरी, इंटेक आउटपुट, इन्व्हेस्टिगेशन असे भरमसाठ कागदाचे व्यवहार चालतात. तर आता काही पेशंटला जर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर त्यांनी इन्व्हेस्टिगेशनवर तिकडे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर त्यांना अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशनचे फॉर्म्स आहेत. इकडे त्यांना काही न करता फक्त लिहायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये हे बनवून दिलेलं आहे. त्यांची काही चूक झाल्यास ते त्यांची चूक दुरुस्तही करू शकतात. त्यामुळे त्यांना ही सिस्टम खूप भावलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे अनेक फीचर्स आहेत की पेशंट ॲडमिट झाल्यावर त्याला काही इंजरीज असेल तर त्याच वेळी कॅज्युअल्टीमध्ये त्याच्या इमेजेस घेऊन आपण इथे स्टोअर करू शकतो. त्या स्टोअर केल्यानंतर ह्या लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये राहतील. मग याचा यूज कधी मेडिकोलिगल असेल किंवा कधी पुन्हा पेशंटला काही ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्याचा यूज याच्यामध्ये होतो. तर फक्त रायटिंगने हे सगळी सिस्टम डिजिटलाइज होते आणि रिअल टाईम होते. विविध डिपार्टमेंट्स आहेत, फाईल्सची देवाणघेवाण जी व्हायची एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जा, हे सगळं आता थांबलेलं आहे. फक्त ह्या टॅबचा वापर करून याच्यामध्ये फाईल
फाईल्सवर लिहिल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता कुठच्याही डिपार्टमेंटला रिअल टाईम ॲक्सेस मिळतो. त्यांना कोणत्याही प्रकारच्या फाईल्स मागवायला लागत नाही. आणि हॉस्पिटल्समध्ये वर्षानुवर्षे जे मेडिकल रेकॉर्ड्स साठले जात होते ते आता पूर्णपणे बंद झाले. आणि अशा प्रकारे आम्ही सिस्टम राबवलेली आहे. खरं तर आपण ही सिस्टम पाहतोय ज्या पद्धतीने ही डिजिटलायझेशन झालेलं आहे, यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना, हॉस्पिटल्सला हा डेटा जितक्या सोप्या पद्धतीने ॲक्सेस होईल तितका तो सुरक्षित देखील ठेवता येईल. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची पर्यावरणपूरकता. या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर भरतजी आहेत. भरतजी, प्रिस्को हे जे तुम्ही आता ॲप जे तुम्ही वापरता आहात, यातून साधारणतः निसर्गाला किती फायदा झालेला, वृक्षांना किती फायदा झालेला, पर्यावरणाला किती फायदा झाला? सर याचा उत्तर मैं हिंदी में दे देता हूँ ठीक है ना. सो बेसिकली क्या होता है, ये ऐप की वजह से हम लोग ने 15 लाख पेपर बचाया हुआ है अभी तक. सो न्यूनतम 5 लाख पेपर जब बचाते हैं, मिनिमम 60 से लगभग 80 ट्रीज़ को अपन बचाते हैं कटने से. तो इसके वजह से पिछले 8 महीने में हम लोगों ने नई बोल के 15 लाख पेपर्स बचाया हुआ है, जिससे नई बोल के 200 ट्रीज़ बच चुके हैं कटने से. तो आप समझ सकते हैं इसके वजह से कार्बन डाइऑक्साइड का जो प्रमाण है अपने वातावरण में बहुत कम हो चुका है. लगभग आप समझ सकते हैं 4000 किलो का कार्बन डाइऑक्साइड बहुत कम हो चुका है, क्योंकि एक झाड़ नई बोल के 1 साल में 22 किलो का कार्बन डाइऑक्साइड कम करता है. और जिस तरह से ये रेशो देखा जाए, अगले जो आपके अभी तक शायद से 50 अस्पताल ने ये सिस्टम लागू की है, पूरे देश भर में अगर ये लागू हो जाए तो क्या अंदाज है आपका, कितने ट्री बचा सकते हैं इस पूरे सिस्टम से? अगर पूरे देश में इसका लागू किया जाए, मिनिमम मेरे हिसाब से तो एक 10 लाख ट्रीज आराम से बच सकते हैं हर एक साल. तो अगर ये सिस्टम को 5 साल इस्तेमाल किया जाए पूरे देश के अस्पताल में, नहीं बोल के हम लोग पूरा 1 करोड़ ट्रीज आराम से बचा लेंगे. और जिस तरह से आप बता रहे हो 1 करोड़ ट्री हम बचा सकते हैं, कितना फ्रेंडली भी होता है ये, जिस तरह से पेपर्स पे लिखना होता है, तो उसके अगर उसको अपन चेंज करें, सिस्टम में चेंज करें, तो इतनी सरलता है इस पूरे सिस्टम में. तो अगर आप देख सकते हैं, देखो बेसिकली बचपन से अपने को सिखाया जाता है कि लिखना है, टाइप नहीं करना है. तो नर्सेज भी पिछले 10 साल 15 साल 20 साल से ना लिख ही रहे हैं वो लोग. तो बहुत नेचुरल है अपने को राइटिंग लिखना. सो इसलिए हम लोग ने सिस्टम को ऐसे बनाया कि उन लोग को टाइप नहीं करना है, सिर्फ लिखना है. तो बहुत ईजी है. तो जब हम लोग ट्रेनिंग देने जाते हैं तो एक ही दिन में नर्सेज सीख जाते हैं इसको. क्योंकि लिखना है, कुछ टाइप नहीं करना है, कुछ दिमाग नहीं लगाना है, सोचना कुछ नहीं है. इट इज़ वेरी इजी. सिर्फ लिखते जाओ, अपना फॉर्म भरते जाओ, कुछ चेंज ऑफ हैबिट कुछ भी नहीं है इसमें. दूसरा एक जानना ज़रूरी है, ये पूरी सिस्टम कितनी सिक्योर है, कितने साल तक ये डेटा रख सकते हैं? जिस तरह से फाइल्स के बंडल देखे जाए तो अस्पताल में बहुत सारे बंडल्स अपने को मतलब पेशेंट्स की हिस्ट्री रहती है, तो ये सिस्टम में वो कितने साल तक रह सकती है, कितना सुरक्षित होगा इसको, इस सिस्टम को यूज़ करना? सो ये हम लोग का बेसिकली सेकंड सिस्टम है. ऑलरेडी अराउंड मोर देन 100 हॉस्पिटल्स हम लोग के सिस्टम यूज़ कर रहे हैं पिछले 5 साल से. मोर देन 5 करोड़ फाइल्स ऑलरेडी हम लोग के सिस्टम में हैं. और जैसे आपका क्वेश्चन था कि कितने साल तक, ये अनलिमिटेड साल तक, मतलब इसका कुछ लिमिट कुछ नहीं है. जब तक हॉस्पिटल इसको रखना चाहते हैं तब तक रहेगा ये. सिक्योरिटी कितनी होगी इससे? और ये एकदम हाई सिक्योरिटी सिस्टम के अंदर है ये. बेसिकली आप लगेंगे अभी जैसे ये क्लाउड का ज़माना है, क्लाउड इंफ्रास्ट्रक्चर का ज़माना है. जैसे आप जीमेल यूज़ करते हो, अमेज़ॉन यूज़ करते हो, सो उसी तरह ये पूरा सिक्योर्ड सर्वर में है. SSL सिक्योरिटी है इसमें, एनक्रिप्टेड है पूरा, लॉगिन ऑथेंटिकेशन सिस्टम्स है इसके अंदर. सो एकदम पासवर्ड प्रोटेक्टेड, एनक्रिप्टेड, 2 फैक्टर ऑथेंटिकेशन जो बैंकिंग सिस्टम्स में एप्लीकेबल होते हैं, वो सेम सिक्योरिटी सिस्टम हम लोग के इसमें भी है ये. जिस तरह से आप मतलब फाइल सिक्योरिटी बोल रहे हो, उसी तरह से जिस तरह से एक्सटर्नल डैमेज होता है, मतलब जिस तरह आग लगना हो या फिर फाइल गुम हो जाती है कहीं पे, उसको कुछ अलग तरीके से कभी कभी चुराया भी जाता है, तो वो किस तरह से बचा जा सकता है इससे? हाँ, सो बेसिकली अभी जब एक फ़ाइल बनता है पेशेंट का हम लोग के सिस्टम के अंदर, तो सिर्फ एक कॉपी नहीं बनता. जैसे आपने बोला फिजिकल फाइल में तो घूम भी जाता है, चोरी होता है तो चला गया, लेकिन हम लोग के सिस्टम में इसका 4 से 5 कॉपी बनाया जाता है. तो एक सर्वर भी डैमेज हो गया, इसका 5 कॉपी बन जाता है इसका. तो फिर आराम से इसका रेप्लिकेशन हो जाता है. तो हमेशा 100% सिक्योर है ये. खरं तर तंत्रज्ञान जितकं प्रगत होत आहे
त्या तंत्रज्ञानाचा फायदा हा नक्कीच समाजाला होतो आणि तेवढाच आता पर्यावरणाला देखील होताना दिसतो आहे. न्यूरल बिट्स ही जी यंत्रणा प्रिस्को या तरुणांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, त्यांचा या ज्ञानाचा उपयोग नक्कीच देशाच्या या पर्यावरणाला तर होणारच आहे, त्याचबरोबर रुग्णांना आणि रुग्णालयामध्ये ही व्यवस्था वापरणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना देखील तितक्याच फायदेशीर आणि तितक्याच सुरक्षितपणे हाताळता देखील येणार आहे. कॅमेरामॅन संजयसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.